पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतातील विरोधकांना वेगवेगळे खोटे नरेटिव्ह तयार करण्यासाठी रोज नवनवे विषय मिळत आहे। भारत दौऱ्यावर आलेल्या इराण जहाजाला अमेरिकेने जलसमाधी दिल्यानंतर विरोधकांना नवा विषय मिळाला। या विषयात ते मशगूल असताना आता रशियाकडून तेल घेण्यास भारताला परवानगी मिळणार अशा बातमीने विरोधक प्रचंड आनंदित झाले आहे। नरेंद्र मोदी झुकले, भारत गुलाम झाला, भारताला परवानगी देणारा अमेरिका कोण वगैरे नेहमीच्या पठडीतील वाक्य फेकायला विरोधकांनी आणि त्यांच्या पाळीव समर्थकांनी सुरुवात केली आहे। अमेरिकेचे अधिकारी बेसेंट यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी भारताला 30 दिवसाची विशेष सूट देण्यात आली आहे। मुळात अमेरिकेने रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत। रशिया युक्रेन युद्धानंतर हे निर्बंध आणखी कडक करण्यात आले होते। या निर्बंधामुळे अनेक देशांना रशियाकडून तेल खरेदी करणं कठीण झालं होतं, परंतु सध्याची परिस्थिती वेगळी आहे। पश्चिम आशियात इराण-इस्रायल संघर्ष वाढत आहे। पर्शियन आखातातील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे। विशेषतः होर्मुझ समुद्रधुनीतील परिस्थितीवर जगाचे लक्ष आहे। या मार्गातून जवळपास 20% तेल पुरवठा होतो। जर या मार्गात अडथळे निर्माण झाले तर जागतिक बाजारात मोठा तेल तुटवडा निर्माण होऊ शकतो।